तो चलिए शुरू करते हैं। तर हेलो गाईज, तर माझं नाव आहे देविका आणि ही आहे आमची सानूबाई. तर ही आहे माझ्या दादाची मुलगी आणि आज मी ब्लॉग करणार आहे की आज दिवसभर आम्ही काय करणार आहोत. आणि आज खास माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. तर बघू आज आम्ही काय करतो. खास म्हणजे नॉर्मली जसं साधं असतं सेलिब्रेशन तसं आम्ही करणार आहोत. तर ही आहे सानू आणि मी आहे तिची आत्तू. तर बघा कशी केस ओढती. तर आतमध्ये माझी वहिनी घासतीये भांडी. तर ते भांड्यांचा आवाज येतोय तर तो तुम्ही इग्नोर करा. आणि आज मी शूट करते आणि खूप दिवसानंतर ना मी फक्त 3च व्लॉग अपलोड केले होते. ते पण एक साफसफाईचा आणि एक गणपतीचा आहे आणि एक काहीतरी आहे अजून. तर ते केलं होतं आणि आज डेली म्हणजे 2-3 दिवसांनी मी आता व्लॉग अपलोड करणार आहे. आणि व्लॉग म्हणजे असं एवढं खास काय नसणार आहे, पण दिवसभर आम्ही काय करतो किंवा काय नाही तर तेच असणार आहे. आणि जास्त तर ह्या सानूच्याच करामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर बघा कशी केस ओढतील. आणि जर तुम्हाला काय ओव्हर वाटत असेल तर समजून घ्या, कारण की आज पहिल्यांदा मी शूट करते आहे. तर प्लीज समजून घ्या, काय ओव्हर वाटून घेऊ नका. आणि माझं बोलणं पण असंच आहे, तर ओव्हर वाटायची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला वाटलंच तर समजून घ्या, कारण की आज आम्ही पहिल्यांदाच ब्लॉग शूट करतो आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 12 वाजलेत. तुम्ही बघू शकता, दिसतंय का? 12:15 नाही 11:15 झालेले. मला उलटं दिसलं. तर आत्ता झालेत 11:15. तर आत्ता 11:15ला काय हां, तर आता माझी वहिनी विचारती आहे की हा ब्लॉग तुम्ही सोडणार आहेत का. तर मी बोलते आहे हो. आणि आता वाजलेत 11:15. तर 11:15पासून रात्री 10 किंवा रात्री 11पर्यंत मी हा व्हिडिओ शूट करणार आहे. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला छान वाटत असेल तर कमेंट करून सांगा. पहिलाच व्लॉग आहे, प्रयत्न मी चांगला करते, पण बघा तुम्हाला कसं वाटतंय. तर बघा, ह्या बाईला लागलेली आहे आत्ता भूक. तर आमच्या सानूबाईला लागलेली आता भूक, कारण की ती आत्ताच झोपेतनं उठली आहे आणि इथं खाली केलेली आहे सूप. तर आता तिला प्यायचं आहे दूध. तर वहिनीने आत्ता गरम करून तिला दूध दिलेलं आहे. तर आता मी तिला दूध पाजून घेते, म्हणजे चारून घेते किंवा पाजून घेते दूध. तर मग नंतर ना आपण भेटूया. बघा बघायच्या करामती. बघा आमच्या सानूबाईची करामती कसं करते. तिला आनंद होतोय माझे केस ओढून, कारण की तिच्या टकलेला केस नाही. तिच्या टकलेला केस नाहीये ना. तर दिवसभर तुम्ही ही जी करामती बघाच. तर चला थोड्या वेळाने भेटूया. तर आत्ता मी हिला दूध दिलेलं, म्हणजे तिची जी दुधाची बॉटल होती तर तिला दिली होती. तर तिला प्यायचं नाही आहे, कारण की तिला लागलं आता खेळायचं येईल. तिला आता फक्त खेळायचं आहे. तर बघू शकता तिने सगळं दूध बाहेर काढून टाकलं, कारण की तिला आत्ता खेळायचं आहे. आणि मी हे जे फोन हातामध्ये पकडला आहे तर तिला असं वाटतं मी काय करते आहे. तर तिला ते घ्यायचं पण आहे. आणि इथं खाली माझ्या पॅन्टला असे मोती आहेत, हे मोती. तर ते मोती तिला काढायचे आणि ते काढून तिला तोंडात खायचं आहे. तिला ते खायचं आहे, पण तिला तिचं दूध प्यायचं नाही आहे. आणि तुम्हाला अजून एकाची मी ओळख करून देते, ती म्हणजेच की माझी शेरू आहे. तर मी तुम्हाला दाखवते 2 मिनिट. आत्ता बाहेर गेली ती, कारण की तिला आवाज झाला कसला तरी. तर ती गेली भुकत. शेरू इकडे लवकर, इकडे ये. आणि ये बोलल्यावर तर ती कधीच लगेच येणार नाही. तर हे बघा बाहेरच आहे. शेरू इकडे. तर ही आहे माझी शेरू, म्हणजेच की आमच्या घरातलं हे दुसरं बाळ. आणि नाही, ते पहिलं बाळ आहे आमच्या घरातलं आणि हे दुसरं बाळ आहे, कारण की सर्वात अगोदर ती आलेली आहे घरामध्ये. आणि त्याच्यानंतर ना हे भूत आलेलं आहे आमच्या घरामध्ये.
तर दोघींच्या करामती सेमच आहे. जसं शेरू करते तसंच तिचं पण आहे. जेवढी ती करामती करते तसेच ही पण करामती करते. तर बघा, तिला असं वाटतं ही काय करते, ही बाई काय करते हे ना. तर दिवसभर तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये हीच दिसणार आहे, सानू आणि शेरू. तर हा आहे आमच्या सानूचा पाळणा, ते आमच्या सानूचा पाळणा आहे. आणि हे आहे आमचं घर. तर प्लीज काय वेगळं वाटून घेऊ नका, कारण की आज पहिल्यांदा शूट करते, तर समजत नाहीये नीट की काय करू आणि काय नाही. आणि वहिनीचे भांडी झाल्यानंतर वहिनीला पण मी तुम्हाला दाखवते. तसंच माझे मम्मी पप्पा आत्ता गेलेले आहेत कामाला, तर ते कामावरनं आल्यावर मी त्यांना पण तुम्हाला दाखवते. आणि अजून एक जण तुम्हाला रोज दिसणार आहे आमच्यासोबत, ती म्हणजे माझी बहीण, बारकी बहीण आहे मनू. तिचं नाव मनू आणि माझं नाव ननू, म्हणजेच की मला लाडाने बोलतात ननू. तर ती एक तुम्हाला दिवसभर घरात दिसणार आहे आणि ही एक बाई दिसणार आहे. थांबा एक मिनिट. तर ही एक दिसणार आहे, मी एक आणि मनू आणि तसंच वहिनी. तर दिवसभर आमच्या घरात सर्व असतात, पण सकाळचं दुपारी 2पर्यंत आम्ही तिघीच असतो. तिघी म्हणजे चौघी पण नाही, 5 जणच असतो आम्ही. त्याच्यामध्ये माझी शेरू, सानू, वहिनी, मी आणि मनू, आम्ही 5 जण असतो. आणि नंतर मग मम्मी पप्पा येतात दुपारी 3 वाजता कामावरनं. तर दिवसभर आमचा काही धिंगाणा नसतो, फक्त सकाळचा आमचा धिंगाणा असतो. आणि मम्मी पप्पा आले की ते त्यांचं काहीतरी कामाचं वगैरे निघतं आणि मग आमचे जोक सुरू होतात तसंच काहीतरी. आणि दिवसभर आम्ही म्हणजे सकाळी, दिवसभर नाही सॉरी, तर सकाळपासून तर 2-3 वाजेपर्यंत आम्ही काय करतो आम्ही 5 जणी. तर तुम्ही बघा, आम्ही 2 बहिणी आणि एक आमची वहिनी, म्हणजेच की माझ्या दादाची बायको. दादा आमचा मोठा आहे, तो पण सकाळी 10 वाजताच कामाला जातो आणि आम्ही फक्त घरात असतो एडी माणसं, आहे का नाही. हे बघा, ही सर्वात एडी बाई आहे आमची. तर आम्ही एवढे जण असतो घरात. एक चोबास. आणि आत्ता आमची मनू गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की तिचा दात दुखतोय भरपूर, कारण की ती भरपूर प्रमाणात गोड खाते. तर कालच मी गाजराचा हलवा केला होता. आणि तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर माझा रेसिपी चॅनल पण आहे, तुम्ही सर्च करा भन्नाट रेसिपी बाय देविका, तर तुम्हाला माझं चॅनल मिळून जाईल. आणि तर कालच मी गुलाबच म्हणते, काय गं बोलतात, गाजर. तर कालच मी गाजरचा हलवा केला होता आणि तो तिला बोलले होते की नको खाऊ, कारण की दाताला तुझं दुखतंय, तर उद्या जायचंय, तर नको खाऊ. तर तिने भरपूर खाल्ला आणि आज तिला जास्त दुखायला लागला. म्हणून माझी आजी म्हणजे पप्पांची मम्मी ती तिला घेऊन गेली आहे हॉस्पिटलमध्ये. तर बघू ती आल्यावरती तिचं आणि आजीचं रिॲक्शन. आणि आज सगळे मला बोलतील, हे काय करती, हे काय करती, हे काय करती, हे काय सानू, हे काय, हा हे काय करती. पप्पा तर काहीतरी वेगळंच बोलतील. तर बघू नंतर ना काय होतंय. तर आत्ताच मी इथं व्हिडिओ स्टॉप करते, थोड्या वेळाने आपण भेटूया परत. टाटा. हॅलो गाईज, तर आता मी हा ब्लॉग इथं स्टॉप करते, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी हा ब्लॉग इथं स्टॉप करणार आहे. आणि आता हा पहिला पार्ट होणार आहे आपल्या ब्लॉगचा आज. आणि त्याच्यानंतर ना आज गुरुवार पण आहे आणि पप्पाची आणि मम्मीची ॲनिव्हर्सरी पण आहे. आणि म्हणजेच त्यांच्या लग्नाचा आज 25वा वाढदिवस आहे. तर आज गुरुवार पण आहे आणि ते गुरुवारची पूजा प्लस त्याच्यामध्ये ॲनिव्हर्सरीचं शूट, म्हणजेच लग्नाच्या वाढदिवसाचं शूट. आणि आत्ता मगाशी मी जेवढं शूट केलं तर ते खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करते. तर हा पहिला पार्ट असणार आहे आणि दुसरा पार्ट उद्या नाही परवा तुम्हाला भेटेल. तर हा पहिला पार्ट तुम्हाला भेटून जाईल आणि दुसरा पार्ट पण उद्या भेटेल, तर तो पण नक्की बघा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर दुसरा पार्ट आपण उद्या बघूया. त्यामध्ये असणार आहे मम्मीची ॲनिव्हर्सरी, मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी, माझी गुरुवारची पूजा, म्हणजेच की मार्गशीर्ष महिना चालू आहे त्या गुरुवारची पूजा,
आणि बड्डे सेलिब्रेशन, बस इतकंच. तर चला तर मग बाय. छान वाटलं तर साळवे फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.